हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? तर मित्रांनो अजून काय आपलं चहा पाणी नाही, सकाळचं बी नाही आणि संध्याकाळचं बी नाही. कारण की सकाळपासून तर उपाशी ताणच आहे बघा. काय अशी वेळ आली तुम्हाला सांगतो आज, भरपूरच असं डिप्रेशनमध्ये होय कोल्या. हां, हे आमच्या बंधुराजचं पोरगा आहे, थोरला कारभारी आहे आमचा, कारभारी. तर काय सांगाय तुम्हाला, भरपूर असं वाईट दिवसच म्हणजे म्हणायचं आज, आणि वेळ बी वाईटच आहे. चाललो होतो सकाळून घरी, काय कामाला गेलो नव्हतो मित्रांनो. कारण की मला तुम्हाला सांगतो माहिती आहे फंगल तर ती फंगलची बॅग होती विषय, म्हणजे कामाचा बी काय ठेपा नव्हता. त्यानंतर घरी चाललो होतो आपलं निमगाववरनं, गोळ्या न्यायला आलतो निमगावमध्ये. म्हणल्यानंतर गोळ्या घेतल्या हो का, ती पण गोळ्या खिशातच आहे त्या अजून. हो का, त्यातली गोळी किंवा काहीच खाल्लं नाही. हो का, आहे का, त्या गोळ्या घेतल्या होत्या, त्यात गोळ्या यायच्या. रातचा तमाशा तर तुम्ही बघितलाच. तर किती जण म्हणते ते की असं राजभाऊ तू वागू नको किंवा इतर गोष्ट काही करू नको. त्याच्यामुळे येड्यापणा मित्रांनो करतोय, समजा कळतंय म्हणून करतोय तेवढं. तर आमचं जे का नाही बुधराज, तर त्यांची सासू आहे का नाही, तर त्यांची जरा परिस्थिती क्रिटिकल झाल्यानंतर मित्रांनो आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो. तर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांगतो वहिनी मी आणि त्याची आई असं ॲम्ब्युलन्समध्येच बसून आलो. कारण की गाडी आपली तिथं आमचं जे त्यापाशी दिली गाडी आज तिथं. हां, तर गाडी त्यापाशी दिली आणि तिथून परत त्याला इकडं आलो डायरेक्टच. तर इथं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मित्रांनो त्यांनी सांगितलं की ससनला जायला. तर थोडंसं काय असतेल्या टेस्ट करायच्या, ते टेस्ट चालू आहे त्या. तर हवा इथं बाहेर येऊन बसलेलो आहे. आणि सकाळपासून तर मित्रांनो चहा तर नाहीच नाही, किंवा जेवण नाही, किंवा इतर गोष्ट काहीच नाही. पोटात तर एक अन्नाचं कण नाही, फक्त पाणीच आहे तेवढं. नुसतं पाणी पितो. काय होतं, उमाशी या लागलेला आहे आता जेवण नसल्यामुळं. बसलो इथं. आणि इथं तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती झाली. एक चालल्या होत्या ताई अशी गाडीवरती, आणि लहान मुलं होतं गाडीवरती. तर आम्ही बरंच मागण्यासाठी गेल्यानंतर अशी गाडी हवेला पडली मित्रांनो. तर लहान लेकराला लागलेला आहे. लेकराला लागल्यानंतर तुम्हाला सांगतो, लेकराला लागल्यानंतर मित्रांनो तिथून परत त्याला हॉस्पिटलमध्ये त्या लेकरांना घेऊन आली. असा विषय झाला. तो काही मेडिकल कॉलेज आहे, इथं येऊन बसलेलो आहे. तो काही ती गाडी आता योग्यता बी आली होती म्हणल्यानंतर मी इथं बसलो होतो. तर हो का, हे मेडिकल कॉलेज आहे. चाललंय आता पेशंटला तुम्हाला सांगतो गाडीमध्ये टाकलेला आहे. आता जायचंय तुम्हाला सांगतो. पेशंटचं असं म्हणणं आहे की आपलं घरीच चला, सुसरला किंवा इतर गोष्ट कुठं नेऊ नका, चला म्हणली तिकडं घरी घेऊन. तर चला मित्रांनो, आता पेशंट तर गाडीत होता, तिथं गाडी उभा आहे. पेशंट आता तुम्हाला सांगतो त्यात पेशंट टाकलेला आहे गाडीमध्ये आहे ती सर्वजण तिथं. कारण की मला माझी तब्येत तुम्हाला सांगतो उमास निघायला लागलं, मग त्यामुळं मी इकडं साईडला येऊन बसलो. वारं कावर तर बघा किती सुटलेला आहे, फार वारं कावर सुटलेला आहे. भूक तर भरपूर लागलेली आहे मित्रांनो, पण खाऊ शकत नाही. एकच योगिताचा फोन आला की कुठं आहे म्हणून. तर म्हणलं हे कोणी इकडं समोरच गाडीपाशी बसलेलो आहे मी, कारण की आता जायची तयारी करायची आहे मित्रांनो.
चालली आता ॲम्ब्युलन्स निघालच बघा. सकाळी ते ॲम्ब्युलन्समध्ये बसून आलो होतो मी, आता जायचं आहे.